ते मग कुलकर्णींचं तुम्ही सांगत होता. नाही नाही ते नाही ते काहीतरी बेडशीटचं. मुघल कुलकर्णी यांच्याकडं सांगितलं ते तर आता काय करायचं ते पैसे त्यांच्या किराणा माल वगैरे भरायकरता वापरायचे गोळा केलेले आणि महिना आम्हाला पैसे पाठवायचे नाही. आणि इकडं लोकांना महिने एक मागच्या महिन्यातले पुढच्या महिन्याचे शेवट पैसे मिळायचे दुधाचे. पैसे गॅरंटेड मिळायचे म्हणून लोक आम्हाला दूध घालायचे. बरोबर बरोबर म्हणजे आमच्या वडिलांना भरोसा होता. तर असं झालं. मी गेलो त्यांच्याकडं म्हटलं तुम्ही असं करता तर दुधाचा धंदा बंद पडेल आमचा. आईला 8-9 पर्यंत 8 वाजतोपर्यंत आणते 8-8:30ला 8-8:30 तिथून इकडे. तर तोपर्यंत तुम्ही थोडा वेळ झोपा. मला झोप आली की मी झोपणार. आता झोप नाही तर झोपून काय तारवटल्यासारखं आडवं पडा. तारवटल्यासारखं होतं. आडवं पडा. बर ठीक. नातू आहे आमचा बोलायला एकदा तारवटल्यासारखं कशाला होते. 2:45ला एक थोडा वेळ आपण झोपूया म्हणलं. आणि पडलो आणि काहीच सुचेना. उठून बसलो. एक अर्धा पाऊण तास तिथं बसलो. तर इथं बसलो. मग इथं येऊन बसलो. मग नाहीच मग आज पहाटे नाही म्हणजे किती एक अर्धा तास झोप लागली असेल. परवा मी जाऊन आलो ते बरं झालं. बरोबर. काल काय रिस्पॉन्स नव्हता. बोलतच नव्हतं. बरोबर. कांचन मावशी आल्यामुळे जरा आजीची आठवणी वगैरे असं डिस्कस करत होतो. मग सगळे झोपायला गेल्यावर मी जागाच होतो. मला काय झोप लागेना. मग तेवढ्यात बाबांची कडी वाजली. तेवढ्यात विश्वास काकांनी मेसेज टाकला की असं झालंय. मग बाबांना म्हटलं मी पण येतो तुमच्याबरोबर. मग सांगलीला जाऊन आलो. मी, निखिल, बाबा, श्रीपाद काका. मग आता येताना श्रीपाद काकाला घेऊन आलो इकडे. आता श्रीपाद काकाला घेऊन आलो इकडे येताना सांगलीतनं हॉस्पिटलमधून. तुम्ही मगाशी ते हे काय सांगत होता म्हणजे 1.5 महिना नंतर पेमेंट यायचं. मग ते पेमेंट यायचं आणि काय पण काय होतं की लोक सारखे पण पेमेंट नक्की मिळायचं म्हणून आम्हाला दूध घालायची. कारण आपण इथंच कलेक्शन करत होतो. बरोबर. पिलोडी गावातलं आसपासचं माळवाडी, खंडोबाची वाडी, जुळेवाडी, बुरुंगवाडी असं 10-12 दूध आपण आपले माणसं पाठवायची आणि दूध गोळा करून आणायची. बरोबर. ती 15 माणसं होती. 15 आणि मी तसं नाही. मी म्हटलं आपण बिलवलेली जायचं. मी इंटर सायन्सला होतो. मला आमचे मोठे भाऊ म्हणाले पुन्हा तुम्हाला शिक्षण दिलं नाही म्हणाल भिलवडीला काय तुम्हाला शिकता येणार नाही. काय नाही म्हणलं मी. पण मग पुन्हा 2 वर्ष बेंगलोरचा कोर्स करून आणला. डेअरी टेक ह्याच्यामध्ये IDD इंडियन डेअरी डिप्लोमा. बरोबर. आणि त्याचा खूप उपयोग झाला. डेअरी ही सगळी डेव्हलप करायला. बरोबर. तर मला इंटरेस्ट होता ना. बाकीचे विद्यार्थी काय नुसते शिकायचं म्हणून आलेले नव्हते. गव्हर्नमेंटचे स्टेट गव्हर्नमेंटनी डेप्यूट केलेले हो कुठेतरी त्यांच्याकडे डेअरी बरोबर काढायची म्हणून त्यांनी इथं त्यांच्यातलं बरोबर स्वतःच्या शिकण्याच्या इच्छेने आणि काही डेव्हलप करण्या असं नव्हतं. आणि असं मी
मी एकटाच होतो हं, हं. की फी भरून शिकायला. शिक्षण घेणारा. बरोबर. फी भरून शिक्षण घेणार. बाकी सगळे हे सगळ्या स्टेटवर म्हणजे डेप्युटेशनवर. हं, हं, हं. आणि त्यांना काही इंटरेस्ट नाही हो. हां, म्हणजे एक पदवी मिळवायची फक्त एवढाच इंटरेस्ट होता. पुढे काय करायचं असं आहे ना. गव्हर्नमेंट नोकरीमध्येच होते ना हां, ते. हां. प्रमोशन होत असेल. बरोबर. म्हणून सायन्समध्ये हं, हं. ज्या टर्म्स असतात ना, हां, हां. त्यांचं स्पेलिंग बरोबर यायला पाहिजे. बरोबर. बाकी ते इज म्हणलास का वाज म्हणलास, हं, हं, हं. शी म्हणलास का हं, ही हं. म्हणलास, टर्मिनॉलॉजी काही एकदम महत्व नाही. माहीत पाहिजे व्यवस्थित. त्याला काही महत्व नाही. बरोबर. पण तुझं डेफिनिशन. अँड बॅक्टेरिया बरोबर, असं करेक्ट यायला पाहिजे. बरोबर. मग मी तिथे अनंतरामाईंना विचारलं, म्हणलं हे कसं लक्षात ठेवायचं? हं, हं. हे बघ. तर ते त्या मगाशी सांगितलं हं, हं. ते म्हणायचं बॅक्टेरियाचा उच्चार वेगळा असतो हं, हं. आणि स्पेलिंग वेगळं असतं. हं, हं. तेव्हा त्याचं स्पेलिंग लिहायचं हां, हां. आणि ते बघायचं, लिहायचं. हं, हं. बरोबर आहे का बघायचं. हं, हं. चुकलं असेल तर पुढच्या वेळेला ते चुकतं कामा नये. हं, हं, हं. तिसऱ्यांदा लिहिताना ते बरोबरच आलं पाहिजे. बरोबर. असं 25 वेळा लिहायचं ते हं, हं, हं. ते तर ते बॅक्टेरियाचं नाव. हां, हां, हां. आणि मग ते आनंदरामाई म्हणायचे हं. की वाज हीज वगैरे असं इंग्रजी भाषाच तुला यायला पाहिजे असं काही नाही. हं, हं. बॅक्टेरियाचं स्पेलिंग प्रमाणे उच्चार नसतो. हं. त्याचं करेक्ट तुला यायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे म्हणलं. म्हणजे ते प्रोफेसर होते काय? ते प्रोफेसर होते काय? प्रोफेसर हां, हां. अनंतरामाई इथं हं. येऊन गेले, आपल्याकडे येऊन गेले होते हां, हां, हां. नंतर. नंतर. म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये हां, हां, हां. 1 वर्ष मी झाल्यानंतर येऊन गेले होते. हां. असं डेअरी वगैरे आहे म्हणले. हां, हां, हां. मला बघायचे म्हणले तुम्ही. हां, हां, हां. चला म्हणलं. नाही म्हणाले मी. कसं यायचं काय सांग. हं, हं. तुम्ही म्हणाले आणि त्यावेळेस फोनची वगैरे अशी काही व्यवस्था नव्हती हो एवढी. हं, हं. फोन व्हायचे. इथनं दिल्लीला सुद्धा फोन व्हायचा. हां, हां. पण बुकिंग करायचं, हं, हं. 2 तास वाट बघायची बरोबर. आणि मग फोन लागायचा. हं, हं. असला काहीतरी होतं. इथं बघितलं, म्हणाले, "तू योग्य कोर्स निवडलायस हां, हां. आणि चांगली प्रगती करशील." हं, हं. अक्षर मी कधीही थांबलो नाही. 4 दिवस सुट्टी असली, की तिथले बाकीचे स्टुडंट काय करायचे? गावी निघून म्हैसूर बघायला हं, गेले, हं, हं. कुठं किंवा हां, टूरला. टूरला हं, गेले, हं, कुठे हं. बेंगलोरला गेले, कुठं आणखीन हं, हं, हं. कुठे गेले किंवा तिकडे दिल्लीला जाऊन हं, हं. विमानातनं जाऊन परत आले. परत आले. हां, हां. असं करायचे. मी नाही. हं, हं. मी भिलवडी. बरोबर. कारण मी शब्द दिला होता ना, हां, हां. की मी हे सांभाळेल म्हणून. बरोबर, बरोबर. म्हणजे शिकून आल्यावर. शिकून आले. हां, हां. नाही. शिकून आल्याच्या आधीच 2 वर्ष इथं काम केलं मी. हां, बरोबर, हां. बरोबर. तेव्हा आमचे वडील मला म्हणायचे, हां, हां. "काय ते शिकून काय डेअरी चालवायला येते का?" हं, हं, हं. मग आमचे सिलेबस वगैरे हं, हं. राजाभाऊनं म्हणजे आमच्यापेक्षा मोठे बंधू होते. हं, ते हं. बी.कॉम होते. हं, हं. त्यांना सिलेबस दाखवला म्हणलं. हं, हं. म्हणलं चांगलं आहे. हं, हं, हं. हे सगळं जर तू शिकलास, हं. तर डेअरी वाढवायला खूप उपयोगी होईल. हां, हां. मग त्यांचा सपोर्ट. सपोर्टर. हं. बाकी म्हणाले, "काय ते बेंगलोरला शिकून काय डेअरी चालवायला येते का?" हां, हां. वगैरे काय म्हणायचे. बरोबर. पण हे सगळं एक्सपान्शन अमुक-तमुक मी करू शकलो ना. हां, हां. पॅश्चरायझेशन म्हणजे काय? बरोबर. किती डिग्रीला करायचं? केव्हा हं, हं. करायचं? काय करायचं? हां, हां. मेथड्स काय आहेत? बरोबर. होल्डिंग पॅश्चरायझर, हं, हं. स्ट्रेट थ्रू पॅश्चरायझर हे बरोबर. सगळे तिथं आणि मी असं म्हणजे अभ्यास केला तर असं करायला पाहिजे, की दर महिन्याला हं, हं. एकदा तर प्लेट हिट एक्सचेंजर इम्पोर्टेड होता. हं, हं.
प्लेट हीट एक्सचेंजर म्हणजे प्लेट्स अशा एक एक एक. म्हणजे ह्याच्यामध्ये थंड पाणी ह्याच्यामध्ये गरम दूध, साधं पाणी गरम दूध, मग पुढे थंड पाणी गरम दूध, एकदम थंड पाणी, आणि मग असं ते पॅस्चराइज झालेलं दूध थंड करून खाली पडायचं असं ते प्लेट आहे. मग आमच्याकडे पूर्वी कसं होतं, आमच्या इथं लाकडावर चालणारी भट्टी होती. भट्टी म्हणजे असं चौकोनी मध्ये, आणि खालच्या बाजूला लाकडं घालायचं, जाळ लागायचं, आणि ते मध्ये पाणी, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मधल्या बाजूला असं उंचावडा झाला होता गोल, त्याच्यामध्ये ती भांडी टाकायची, दूध त्याच्यातनं पासवायचं, आणि त्याच्या बाहेर ते गरम पाणी असायचं. बरोबर. हिट व्हायचं, हिट होऊन खाली यायचं. आणि मग पुढे येऊन बर्फ यायचं कूलिंगसाठी. बरोबर. कूलिंगसाठी. आणि मग ते तिथून ते अशा नाळ्या होत्या, ह्याच्यातनं साधं पाणी, त्या पाण्यावरनं वर हे त्याची पन्हाळा, त्याच्यावर पडायचं, आणि असं ते गारून खाली यायचं. मग खालच्या पुन्हा 8 नाळ्या, त्याच्यामध्ये थंड पाणी बर्फाचं. बरोबर. बर्फाचं थंड पाणी फिरायचं, मग ते गार व्हायचं दूध. मग ते कॅन मध्ये भरायचं, त्याच्यात सिलेंडर टाकायचं, आणि पुण्याहून आलेला बर्फ घालायचं. पुण्याहून बर्फ आहे, इकडे फॅक्टरी नव्हती, नंतर मिरजेला फॅक्टरी झाली. असं पुण्याहून ती नसरवांची नवरोजी म्हणून पाचशेची फॅक्टरी होती, बाई चालवायची. पण रेग्युलर. बरोबर. तुम्ही पैसे नाही आले तर तुम्हाला बर्फ मिळणार नाही. पण आमचं इतकं रेग्युलर होतं की पैसे आम्ही ऍडव्हान्स भरायचो. ऍडव्हान्स नको अहो म्हणलं, आम्ही तिथं मी असतो भिलोडीत, म्हणलं पैसे तुम्हाला इथं पुण्यात पाहिजेत. बरोबर. त्यावेळेला काय असं काय ड्राफ्ट काढलाय असं काय बँकिंगचं काही तर बँक सुद्धा नव्हती. बरोबर. मग बरं म्हणे ठीक आहे. पण मग तुम्ही त्यावेळेला मग ऍडव्हान्स कसं पाठवायचं मग? का पुण्यातनं डायरेक्ट भरायला? पोस्टाच्या थ्रू. पोस्ट. बरोबर. पोस्टला त्यावेळेला म्हणजे किती, एका दिवसात जायचं का त्यावेळेला? 2 दिवस लागले. 2 दिवस. सुट्ट्या पेट्या लागल्या तर 3 दिवस. इथं कमी येऊन पडलेली असायची. पण ती सुट्टी असल्यावर कोण देणार? बरोबर. पण त्यावेळेचे पोस्टमास्टर वगैरे खूप चांगले होते. त्यांची खूप मदत व्हायची. बरोबर. आणि भिलोडी गावात पोस्ट. त्यामुळे तिकडनं कलेक्ट करायचं, तिकडनं पाठवायचं. मग एकदम तासगाव, नाहीतर मग सांगली. बरोबर. मग पुन्हा काय केलं, मग बँकिंगचा व्यवहार सुरू केला. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सांगली, त्यांच्याकडे पुण्यातून पैसे यायचे, आणि आम्ही कॅश काढून गाडीने जायचं आणि कॅश काढून घेऊन यायचं आणि वाटायचे. सर कॅश पेमेंटच होतो. बरोबर. लोकांना चेक वगैरे तर काही माहिती नव्हती. मग पुन्हा असं झालं की बरेच दिवस असं झाल्यानंतर आता काय झालं की लोकांना आम्ही म्हणलं आम्ही तुम्हाला चेक देणार, आणि तुम्ही कुठली बँक आहे ना त्या बँकेवरचा चेक देणार, आणि कोऑपरेटिव्ह बँक असले तर कोऑपरेटिव्हवरचा देणार, बँक ऑफ इंडिया असेल तर बँक ऑफ इंडियावरचा ड्राफ्ट देणार, त्या बँकेला पाठवणार. म्हणून मग आणि कोल्हापूरला डिव्हिजन होती बँक ऑफ इंडियाची, आणि तिथं आलेले साहेब चांगले होते. बरोबर. मी त्यांना जाऊन भेटलो की असं असं आहे. ठीक आहे, मी व्यवस्था करतो. मग इथं त्यांची स्पेशल व्हॅन येऊन कॅश द्यायची. ती ड्राफ्टची पद्धत नंतर झाली. स्पेशल व्हॅन येऊन यायची, मग आम्हाला पैसे मिळायचे, लोकांना द्यायची. बरोबर. मग नंतर
लोकांना चेक द्यायला लागलो. चेक वठायला वगैरे वेळ लागायचा. मग त्यांची खाती काढली बँकेत. त्याच्या खात्यावर जमा व्हायचे. तेव्हाही नाही. बरोबर. आज काढ, उद्या काढ, परवा काढ. बरोबर. तासगाव इथं शाखा आम्ही काढली होती आणि तासगाव ती शाखा होती बँक ऑफ इंडियाची. तासगाव शाखा होती, ती मोठी होती. बरोबर. लोक तिथनं पैसे घेऊन जायचे. बरोबर. आता एवढं फास्ट झालंय की ते कल्पना करू शकत नाही आपण त्या काळात कसं होतं ते. प्रत्येकाकडे मोबाईल आलेत, लगेच पेमेंट करतात लोक एकमेकाला. आजीचा तुमच्या मते मेजर रोल तुमच्या ह्याच्यात, आजीचा मेजर रोल असं तुम्हाला काय आठवतं का? नाही, इन्सिडेंट्स मेजर रोल म्हणजे काय की बऱ्याच वेळा सारखं ते मधु कुलकर्णींनी सांगितलं ना, बऱ्याच वेळेला पैसे मागायकरता पुण्यात जायला लागायचं. ते काय महिना पैसे द्यायचे नाहीत. तिथं महिना लोकांची पेमेंट थांबायची. ह्या महिन्याचं पुढच्या महिन्यात पेमेंट, ह्या महिन्याचं त्याच्या पुढच्या महिन्यात. आणि मग ते मग ही मी एकदा बँक ऑफ इंडियानी कोल्हापूरमध्ये हे ठेवलं सेमिनार. त्याला मी गेलो होतो. ते जे साहेब आले होते ते हुशार होते चांगले. त्यांनी भाषण वगैरे केलं, हिंदीमध्ये केलं. मग आजीनं काय केलं? आजीने आम्ही काय करायचं, असं पेमेंट आली नाही म्हणून आम्ही पुण्याला गेलो, इथला सगळा व्यवहार आजीच बघायची. कोण बघणार तुझं? बरोबर. मुलांना सांभाळून, घरकाम करून, घरात स्वयंपाक करायला बाई मिळायची नाही. बरोबर. मग पुन्हा एखाद्या वर्ष असं झालं, मग पुन्हा कुणीतरी मिळाले. बरोबर. त्या असायच्या चोर, त्यांच्यावर फार लक्ष द्यायचं. जमानाच वेगळा होतो. पण आजीनं म्हणजे ते लिडरशिप क्वालिटी दाखवली. ट्रंक कॉल होतो, ट्रंक कॉल करायचा, रूम बुकिंग करायचं ना, असं करायचं. पण बरेच फोन आजीच घ्यायची. आम्ही कुठेतरी पैसे आणायला गेलेत, याला गेलेत, त्याला गेलेत, सेंट्रलला गेलेत. पहिल्यांदा इथून भिलवडी आणि हे इथली आसपासच दूध होत, बुरुंगवाडी. आता तिथे काय अजिबात आहे, दूध 1 लिटर मिळेल तुम्हाला. दुसरीकडनं आमच्या डेअरीतलं दूध घेऊन चहा करतात. मग असं केलं की भिलवडी गावामध्ये सबसिडीवर 50% सबसिडी. अरे त्यांच्या ते देशी म्हशी होत्या, 2 लिटर 3 लिटर म्हणजे भरपूर दूध दिलं दिवसाचं. सकाळी 1.5 लिटर, 2 लिटर, संध्याकाळी 1 लिटर. मग पहिल्यांदा त्यांना म्हैसाणा म्हशी आणून दिल्या, म्हणजे गुजरातमधलं म्हैसाणा. ते जरा स्टर्डी आणायला होतं, या लोकांना सांभाळता येईल, लोकांपैकी चटकन बळी पडायचं नाही. आणि त्याला सबसिडी दिली, 50% सबसिडी. 5,000ची 5,000च महिने मिळत होती. आणि मग नाही, पण म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस असे चॅलेंजेस यायचे, त्याला तुम्ही कधी अशी म्हणजे प्रार्थना वगैरे केली का? तसं काही नाही, त्या तुम्ही हेच म्हणजे लढायचं आपण, काही पण परिस्थिती असू दे, प्रार्थना कोणाला म्हणजे असं काय होतं का तुमचं? काही लोकांना असं असतं ना, काही चॅलेंज आला की लोक देवाला हे करतात. नाही, चॅलेंज आला तर प्रार्थना किंवा आत्मविश्वास कधी नाही. कधी नाही. जबरदस्त. म्हणजे तुमचं माइंड किती स्ट्रॉंग आहे हे. म्हणजे पण आता कसं झालं, आता इथे
हे मारुती मंदिर बघितलंच ना? हो, बघितलं. मग त्याच्या अलीकडच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये ते आठवतंय माझ्या मुंजीच्या वेळी वगैरे ते पडक्यामध्ये पत्र्याचं बहुदिवस नंतर लावलं. मग तिथनं श्रीपादला म्हणलं आपण त्यांनी तिकडे सिमेंटचं कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर तयार झालं होतं. ते त्यांनी केलं होतं. म्हणजे आपण त्यांना देणगी दिली होती. पण त्याचं पुढचं काम पैसे नाहीत म्हणून थांबलं. मग श्रीपाद म्हणाला आपण करूया. नंतर सगळं रिनोव्हेशन, प्लास्टर, अमुक तमुक सगळं करून दिलं. चितळे डेअरीने केलं. आणि पुन्हा क्लेम नाही. सांभाळा तुम्ही. पाठी नाही, काय नाही. पण एकूण म्हणजे लेजेंडरी आहे. लेजेंडरी आयुष्य आहे तुमचं. सोपं नाही अजिबात. आणि तुझ्या आजीनी खूप खूप मदत केली. बरोबर.